अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे मांडवेश्वर क्रिकेट क्लब आणि कुशलदाता भापसे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची रविवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली. या अटीतटीच्या स्पर्धेत सद्गुरुवाडीच्या मांडवेश्वर क्रिकेट क्लबने प्रथम क्रमांक पटकावत 33,000 रुपयांचे रोख बक्षीस आणि मानाची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या फायनल सामन्याने प्रेक्षकांचा श्वास रोखून धरला होता. सलग 8 दिवस सुरू राहिलेल्या या स्पर्धेमध्ये जवळपास 35 संघांनी सहभाग नोंदवून मैदानात आपली ताकद आजमावली. अनेक संघांना या स्पर्धेत ऐनवेळी भाग घेता आला नाही. इतका मोठा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सद्गुरू क्रिकेट क्लब मांडवे विरुद्ध राजमुद्रा क्रिकेट क्लब माळी बाभळगाव यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. या अटीतटीच्या सामन्यात मांडवे संघानं बाजी मारत 33,000 रुपयांच्या प्रथम पारितोषिकावर नाव कोरले. माळी बाभळगावच्या राजमुद्रा क्लबला 22,000चे द्वितीय, निवडुंगे क्रिकेट क्लबला 11,000चे तृतीय, तर देवराईच्या बालाजी क्रिकेट क्लबला 7,000 रुपयांच्या चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिसावर समाधान मानावे लागले. तसेच गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब तिसगाव या संघाने उत्कृष्ट संघ म्हणून मान मिळवला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कुशल भापसे मित्रमंडळाच्या वतीने परिसरातील तब्बल 100 क्रिकेट संघांना क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले. सलग 3 विकेट, सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि प्लेयर ऑफ द मॅच अशा विविध गुणवंत खेळाडूंचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. राघो हिवरे, हत्राळ, नळदेव आणि हुतात्मा बाबूगेनू शिक्षण संस्था क्रिकेट क्लब या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी तिसगाव जिल्हा परिषद गटातील क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं ही स्पर्धा पार पडल्यानं आयोजकांचे कौतुक होत आहे. मांडवेश्वराच्या या पावन भूमीमध्ये मांडवेश्वर क्रिकेट क्लब आयोजित तसेच कुशल भापसे मित्र मंडळ आयोजित सर्वच संघांना या ठिकाणी आपण संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. आज ज्यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं, द्वितीय क्रमांकाचं मिळालं, तृतीय क्रमांकाचं मिळालं, चतुर्थ मिळालं, उत्कृष्ट संघ असेल, उत्तेजनार्थ असेल, आपल्या प्रकारचं खेळल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्वांनी टाळ्या वाजून सर्वांचंच अभिनंदन करायचं. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रामाणिक उद्दिष्ट असं होतं आपलं मित्रांनो की आपल्या ग्रामीण भागातील जे मुलं आहेत, छोटे संघ, जे मुलं दिवसभर नोकरी करतात, जे मुलं दिवसभर काम धंदा करतात, जे मुलं शिक्षण घेतात, मग या मुलांना खेळायला वेळ नसतो, प्रॅक्टिस करायला वेळ नसतो. काही संघ असे असतात की ठराविक संघ जर आपल्या या तिसगाव जिल्हा परिषद गटातील पाहिले तर ते ठराविक संघच हे फक्त खेळायला माहीर संघ आहेत. पण इतर संघ खेळायला खूप लहानपणापासून आवड असलेली संघ, पण त्या सर्व संघांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नसायचा किंवा वेळ मिळत नसायचा. अशा परिस्थितीमध्ये माझ्या या सर्व संघांना कुठेतरी आपण एक मानाचं स्थान दिलं पाहिजे, खेळून दिलं पाहिजे. आणि या गावापुरतं ठेवण्याचं कारण असं होतं की या गावातील खेळाडू खेळले तर निश्चित त्यांना कुठेतरी खेळण्याचा आनंद होईल, त्यांनाही एखाद्या चांगल्या संघासोबत खेळण्याची आनंद आणि मजा वाटेल. जर बाहेरचे संघ आले असते तर बाहेरच्या संघामध्ये चांगला क्रिकेटची एखादा चांगला बॅट्समन आला असता, एखादा चांगला बॉलर आला असता, एखादा चांगला फिल्डिंग करणारा आला असता आणि मग बक्षीस हे बाहेर गेले असते. त्याच्यामुळे बक्षीस आपल्या या 25 गावामध्ये मिळावेत ही प्रामाणिक उद्दिष्ट माझ्या तुमच्या सर्व तरुण मित्रांना याच्यात खेळता यावं हा एक प्रामाणिक उद्दिष्ट. आपलं पहिलं वर्ष होतं, मांडव्या संघाचं हे द्वितीय वर्ष होतं, पण माझ्यासारख्या नॉन खेळाडूचं हे पहिलं वर्ष होतं. मला काही याच्यातलं काही खेळ माहित नव्हता, कारण क्रिकेटचा मी अजिबात आवडता प्रेमी नाहीये. पण माझ्या ग्रामीण भागातील मुलं जे खेळ मला सांगतील त्यांना खेळायचे, ते खेळासाठी प्रोत्साहन देण्याचं काम मी 100% करू शकतो. आणि निश्चितच मला एक गोष्ट वाटते की हे सर्व करत असताना आपण पाहिलं की या 25 गावामध्ये तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की आमच्या जवळपास 55 किटा संपल्यात आणि इथं टीमा खेळल्यात फक्त 35च. त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये 2
ज्या गावामध्ये 3, ज्या गावामध्ये 4, एखाद्या गावामध्ये 6 पण किटा गेलेल्या आहेत, त्याचं दुःख मला नाही, आनंद आहे. कारण हे सर्व खेळाडू जर खेळत असतील तर 1 काय 2 काय 100 जरी किट द्यायची वेळ आली तरी देण्याची माझी मानसिकता 100% आहे. आणि याच्या मागे एकच कारण होतं की मला क्रिकेटचा सामना घेण्यापेक्षा आपल्या या सर्व क्रिकेट खेळाडूंना कुठंतरी खेळाचं साहित्य द्यावं, हे गेल्या 2 ते 3 वर्षाचं स्वप्न होतं. ते मी स्वप्न 8 दिवसापूर्वी आपल्या सर्वांच्या साक्षीने पूर्ण केलं. पण मग हे करत असताना गेल्या 15 दिवसापूर्वी माझ्याकडे मांडवेश्वर क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य आले. त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला पहिलं बक्षीस पाहिजे. पण पहिलं बक्षीस न देता सर्वच बक्षीस देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारचा खेळ कसा खेळवता येईल आणि या ठिकाणी एक चांगलं वातावरण कसं करता येईल हा माझा प्रयत्न होता. निश्चितच या मांडवेश्वर क्रिकेट क्लब ज्या ठिकाणी आपण उभा आहोत त्या ठिकाणी आपण सर्वांनी जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठं, जसं पलीकडच्या बाजूला दिसतंय तसं सर्व काटेरी झाडांचे घनदाट जंगल झालं होतं. पण माझ्या या सर्व तरुण मित्रांनी हे जे ग्राउंड स्वच्छ करण्यास जी सुरुवात केली, या ठिकाणी काटे काढले, झाडं काढले, सर्व ग्राउंड स्वच्छ केलं आणि ही सर्व जी मेहनत केली त्याबद्दल आणि 8 दिवस सामने पारदर्शकपणे चालले. याच्यात काय प्रत्येक अंपायर काय एखादा देव नाहीये किंवा एखादा आयोजकही देव नाही. एखादी चूक झाली असेल तीही आम्ही पदरात घेतो, त्याबद्दलही मी क्षमा मागतो. कारण काही संघांच्या बाबतीत चुका 1-2 संघांच्या बाबतीत झाल्याही असतील, त्याबद्दल या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांची माफी मागतो. पण खऱ्या अर्थानं या सर्वांसाठी आपण टाळ्या वाजवायच्यात, कारण त्यांनी खूप छान प्रकारची सर्वांनी मेहनत घेतली. कारण कुशल भापसे फक्त नियोजन आखून देऊ शकतो, पण खरं प्रॅक्टिकली फील्डवर काम करणारे माझे सर्व तरुण मित्र आहेत. या सर्व मांडवेश्वर क्रिकेट क्लब म्हणजे मांडव्यामध्ये जवळपास 4 ते 5 संघ आहेत. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून हे संघाचे सर्व खेळाडू नाराज होते. कारण असं आहे काही ठिकाणी की संघ फायनल मध्ये आयोजक संघ खेळत असतो, फायनलला त्यांची खूप इच्छा होती. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझं तत्व असं आहे की आपण खालपासून जर आपण प्रामाणिकपणे संघांना वरती आणलंय तसं आपल्याला खेळायचं आहे. आणि सर्वात मोठा मनाचा मोठेपणा या सर्व संघांनी दाखवला, या गावातील संघांनी दाखवला. पण बघा नशीब पण बलवंतवान आहे तुमचं, शेवटी बक्षीस पण तुमच्याकडे झाले. त्याच्यामुळं कधी पण लक्षात ठेवा, आयोजक संघ नाही खेळला तर तुम्ही तुमच्या ताकदीचे जेव्हा तुमच्या मेहनतीचे जेव्हा वरती जाऊ शकता हे तुम्ही दाखवून दिले. आणि इथून पुढच्या काळातही तुम्ही चांगल्या प्रकारे खेळाल अशी मला अपेक्षा आहे. हे सर्व करत असताना 25 गावातील सर्वच तरुणांनी खूप छान प्रकारे खेळ खेळले आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमच्याकडनं जी काही छोटी मोठी सेवा आम्हाला देता आली ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. त्याच्यात या 8 दिवसामध्ये जर व्यक्तिगत माझ्याकडनं, या तरुण मित्रांकडनं किंवा बाहेरच्याही टीमकडनं जर काही चुकलं असेल तर त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. पण आजपर्यंत मला वाटतं पहिलंच वर्ष आपलं होतं आणि खूप छान प्रकारे या सर्व संघांनी खेळ खेळलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही वादविवाद झालेला नाही, कुठेही भांडण झालेलं नाही आणि एकदम पारदर्शक पद्धतीने हा सर्व खेळ पार पडला. त्याबद्दल आपल्या सर्वांचंच आपण सर्वांनी टाळ्या वाजवून खूप खूप अभिनंदन करू. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.